ॲडव्होकेट विजयराव शिंदे पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती खेड यांचं मत होतं. त्यासोबतच प्रकाश वाडकर साहेब आणि शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या समाजात आहे. अध्यक्ष या समाजाच्या दोघांच्या वतीनं विजयराव शिंदे पाटील आपण या ठिकाणी अभिवादन करून 2 शब्द बोला. खरं तर भारताच्या इतिहासामध्ये यांचं नाव आपण विसरू शकत नाही. या तालुक्याचे सुपुत्र म्हणून त्यांचा आपल्याला अभिमान आहे. असे हुतात्मा शिवरामभाई राजगुरू यांची 117वी जयंती या ठिकाणी संपन्न होत्या. ती संपन्न होत असताना खेड तालुक्यामध्ये एक आनंदाचं चैतन्याचं वातावरण आपल्या सगळ्यांना बघता दिसतंय. तिन्ही शिल्प राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेवांची सकाळपासून सगळी मान्यवर मंडळी, राज्यभरातले सगळे मान्यवर मंडळी, आजी माजी खासदार आमदार सगळे अभिवादन करायला या ठिकाणी येतात. सर्वसामान्य माणूस, तरुण वर्ग, महिला, तरुण सगळ्या याच्यासाठी यांची प्रेरणा घेऊन आम्हाला पुढचं काम त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणून आजच्या या पवित्र दिनी मी आपल्या सगळ्यांना मनापासून कधीच्या शुभेच्छा व्यक्त करत असताना आपल्या राजगुरूच्या वाड्यावरती कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. बरोबर मी फार मार्मिकपणानं फार अभ्यास करून त्या ठिकाणी सांगितलं. तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. क्रांतिकारकांच्या बद्दल एवढा अभ्यास करणं एवढं तरी सोपी गोष्ट नाही. त्यांनी आम्हाला काही गोष्टी माहिती नव्हत्या, त्या गोष्टी त्यांनी अतिशय छानपणे सांगितल्या. विशेषतः इथे गिरविले गुरुजी आहेत. गिरविले गुरुजींना या तालुक्याच्या वतीनं भविष्यामध्ये एक आगळा वेगळा त्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. कारण आपण कधीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने सातत्यानं त्या सगळ्या परिसराची सचिव देखभाल करण्याची, सगळ्या गोष्टी करण्याची जबाबदारी एक हाडाचा माणूस कसा असतो, हाडाचा शेतकरी कसा असतो, तसा एक हाडाचा हा सच्चा कार्यकर्ता, हाडाचा हा सच्चा जुदार माणूस आहे. आणि शिक्षण क्षेत्राबरोबर या क्षेत्रामध्ये अविरतपणे त्या ठिकाणी काम करतात. दुसरी सचिन भाऊ प्रकाराचं आपण सगळी मंडळी आहे की महाराष्ट्राच्या मंत्रालयासमोर जो महाराष्ट्राचा कारभार चालतो त्या मंत्रालयाच्या समोर त्या चौकाला नाव हुतात्मा राजगुरूंचं आहे. तिथं राजगुरूंचं शिल्प स्मारक आहे. याचा अभिमान आपल्याला की आपल्या भूमीच्या सुपुत्राचं महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा जिथला कारभार चालतो त्याच्या समोर नतमस्तक होण्याची संधी तर आपल्या सगळ्यांना, महाराष्ट्राच्या जनतेला आणि अशा या पवित्र गिरी, पवित्र माणसाची खऱ्या अर्थानं स्मृती आणि त्या स्मृतीनं रागवा करण्याचं काम आज पेठ तालुक्यामध्ये होत आहे. सामान्याचा सामान्य माणूस इथे आपला नतमस्तक होता. खऱ्या अर्थानं त्यांच्या नतमस्तकामध्ये क्रांतिकारकांची बीज आहे. प्रत्येक माणसाला लढण्याची प्रेरणा, ऊर्जा देण्याचा एक स्रोत आहे. या तालुक्याची ही तीनही शिल्प खऱ्या अर्थानं अभिमान आहे. आपल्या सगळ्यांचा अभिमान टिकवण्याचं, जागवण्याचं काम ही सगळी मंडळी सातत्याने ठिकाणी करतात. खेड तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाला आजचा दिवस खऱ्या अर्थानं फार महत्वाचा आहे. म्हणून या तीनही मान्यवरांना, तीनही व्यक्तींना विशेषतः हुतात्मा शिवरामभाई राजगुरूंच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्या पौर्णिमेच्या चरणी नमस्कार त्या ठिकाणी होतो. त्यांना विनम्र अभिवादन खेड तालुक्याच्या वतीनं, त्यावेळी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने होतो. धन्यवाद.